फुरसुंगी येथील एका खुले निवारागृहामध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या प्रकरणामध्ये सुसाईड नोटच्या आधारे संस्था चालकावर मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील अतुल अंकुश लाळगे हे गेल्या 2.5 वर्षांपासून श्री साई सेवाभावी संस्था संचालित निवारागृहामध्ये कार्यरत होते। 22 जून रोजी त्यांनी निवारागृहाच्या परिसरामध्ये गळफास घेतला। त्यांना तातडीने ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना यावेळी मृत घोषित केलं। या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार अतुल यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्था चालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे। कमी पगारामध्ये जास्त काम, नोकरी सोडल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या, शिवीगाळ तसेच वैयक्तिक कामे करून घेणे असे आरोप करण्यात आलेले आहेत। तसेच संस्थेमध्ये कर्मचारी संख्या अपुरी असतानाच अनेक जबाबदाऱ्या एकट्यावर टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। वाढता कामाचा ताण आणि पगारातील अनियमितता यामुळे अतुल नैराश्यामध्ये गेल्याची तक्रारीमध्ये नमूद आहे। आणि दरम्यान आत्महत्येपूर्वी अतुल यांनी कुटुंबियांशी संवाद साधत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणी संस्था चालकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर फुरसुंगी पोलीस पुढील तपास करत आहेत। आत्महत्या आज 3 दिवस झालेले आहे, तरी आरोपीला अद्याप अटक झालेली नाही। माझी एवढीच विनंती आहे, माझ्या पुतण्याने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे संस्थेची चौकशी व्हावी, त्याच्या गैरप्रकाराची चौकशी व्हावी व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अशी आम्हा सर्वांची विनंती आहे आणि माझ्या पुतण्याला न्याय मिळावा। तालुका फलटण। माझा पुतण्या अतुल अंकुश लाळगे, वय वर्ष 26, हा श्री साई सेवाभावी संस्था संचलित मुलांचे निवासगृह फुरसुंगी पुणे या ठिकाणी मागील 2.5 वर्षापासून नोकरी करत होता। संस्थेचे संचालक बालाजी मुस्कटवाड यांनी माझ्या पुतण्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने संस्थेतच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे। त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याला झालेल्या सर्व मानसिक त्रासाबद्दल सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे। त्यामुळे संचालक बालाजी मुस्कटवाड याने माझ्या पुतण्याला मानसिक त्रास दिला आहे। संस्थेत केलेले गैरप्रकाराबाबत संस्थेतील सर्व गोष्टी बाहेर येण्यासाठी संस्थेची चौकशी व्हावी याबाबत सुद्धा त्याने त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे। त्यास काम सोडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नेहमी दबाव आणला जात होता, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात होती व तुझं करिअर बर्बाद करेल अशी त्याला धमकी दिली जात होती। आणि गेली 2.5 वर्ष तो फक्त 15,000 रुपयावर काम करत होता।